तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की तुम्ही एका खेड्या गावातनं शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुम्ही एक व्यवसाय चालू करायचा आहे शेतीपूरक, याची माहिती घेण्यासाठी किंवा हा व्यवसाय कसा उभा करता येईल याच्या शोधामध्ये आहात की शेतीमधनं जो काही कच्चा माल आपण निघतो, उदाहरणार्थ गहू, तांदूळ, मक्का, त्यानंतर असे वेगवेगळे कडधान्य निघतात, तर याच्यापासून आपण गाव पातळीवरती गावात चांगली डिमांड असणारा आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून संबोधलं जातं असा व्यवसाय कुठला? पशुखाद्य निर्मिती व्यवसाय. हा व्यवसाय तुम्ही गाव पातळीवर अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता, कारण की याची गाव पातळीवरती दूध कलेक्शन केंद्र असतात, डेअरी असते, त्यामुळं या खाद्याची मागणी खूप जास्त आहे. हे खाद्य आपण का बनवायचं? हे खाद्य आपण यासाठी बनवायचंय की आपल्या इथे जे दूध उत्पादन होतं तर या खाद्यापासून जनावरांच्या दुधामध्ये वाढ होते, त्यामुळे आपण हा व्यवसाय गाव पातळीवरती केला पाहिजे आणि याला मागणी पण खूप जास्त आहे, कारण की आपण याला संतुलित पशु आहार सुद्धा म्हणू शकतो. कारण की तुम्हाला 30 लिटरच्या गाईला कुठला आहार द्यायचा हे तुम्ही बॅलन्स करू शकता. त्याच्यामध्ये मग तुम्हाला प्रोटीन किती कंटेंट ठेवायचंय, कार्बोहायड्रेट किती ठेवायचंय, फॅट किती ठेवायचंय, असं हा बॅलन्स डाईट बनवून तुम्ही 30 लिटरच्या काऊसाठी एक वेगळं फीड तयार करू शकता, 15 लिटरच्या काऊसाठी वेगळं फीड तयार करू शकता. आणि विशेष सांगायचं झालं तर याच सेटअप मधनं तुम्ही गायींचं खाद्य, म्हशींचं खाद्य, घोड्यांचं खाद्य, त्यानंतर उंटाचं खाद्य, सश्याचं खाद्य, शेळी, मेंढी अशा प्रकारचे सर्व खाद्य तुम्ही या एकाच मशीन मधनं बनवू शकता गाव पातळीवरती आणि आपलं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता.